नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नागपुरातून मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार संदीप जोशी यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपच नव्हे तर सक्रिय राजकारणातून आपण निवृत्त होतोय असं त्यांनी म्हटलं आहे. येत्या 13 मे रोजी संदीप जोशी यांची विधान परिषदेची कार्यकाळ संपतोय 13 मे रोजी. त्यानंतर आपण कुठलंही पद मागणार नाही असं त्यांनी आज जाहीर केलं आहे. संदीप जोशी हे 4 वेळा नगरसेवक राहिलेले, स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले, महापौर राहिले. आता विधान परिषद त्यांना मिळाली होती. त्या विधान परिषदेची मुदत आता 13 मेला संपते आहे. त्यावेळी संदीप जोशी यांनी बाजूला व्हायचं ठरवलं आहे. सध्या राजकारणात घुसण्यासाठी आणि राजकारणात खुर्ची पकडण्यासाठी लोकांची कशी मारामारी सुरू आहे ते आपण पाहतोय. अशा प्रदूषित हवेत संदीप जोशी यांनी राजकारणातून बाजूला व्हायचं ठरवलेलं आहे. एक मोठा निर्णय आहे. संदीप जोशी फक्त अवघ्या 55 वर्षांचे आहेत. 55 वर्ष हे वय काय रिटायरमेंटचं वय नाही. तरी एखाद्या तरुण रक्ताला संधी मिळावी, त्यामुळे आपल्याला बाजू होणं आवश्यक आहे. कारण एखाद्या तरुण रक्ताला संधी मिळाली, मी बाजूला झालो तर एखाद्या तरुण रक्ताला संधी मिळेल अशी त्यांची भूमिका आहे. आणि ही भूमिका साधी सोपी नाही. म्हणजे ही भूमिका घेण्याचे मनोधैर्य, नैतिक बळ ते संघ परिवारातून आले आहेत. संघाचे संस्कार आहेत ते. त्यांचे वडील दिवाकर जोशी हे सुद्धा आमदार होते. वडिलांचे संस्कार आहेत त्यांच्यावर. त्या संस्कारातून तयार झालेल्या जोशींनी आता बाजूला व्हायचं ठरवलं आहे. त्यांनी आपल्या भावना एका पत्रात व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणतात, राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद आणि प्रतिष्ठेपेक्षा वेगळी समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करते आहे. मर्यादित जागा आहेत, वाढलेल्या अपेक्षा आहेत लोकांच्या, आणि कोणीच थांबायला तयार नाही. प्रत्येकाला खुर्ची पाहिजे. त्यामुळे आजही मी स्वतःला एक भाजपचा सामान्य कार्यकर्ता मानतो. पण हे एकंदर चित्र पाहता आता आपणच थांबावे असा विचार मनात पक्का होत गेला. असं सांगत त्यांनी आपण कायमचा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हटलं आहे. जोशी पुढे म्हणतात, मी आता 55 वर्षाचा झालो आहे. स्वतःची जागा रिकामी करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठं केलं याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व, हायकमांड, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी हा निर्णय आज जाहीर करतो आहे. आता संदीप जोशी यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत म्हणजे आमदारकी येत्या 13 मे रोजी संपते आहे. 13 मे म्हणजे ही सध्या जानेवारी सुरू आहे. म्हणजे अजून 4-4.5 महिने आहेत. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे.
म्हणजे 13 मेपर्यंत ते काम करतील. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व संघटनात्मक, नैतिक, सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही, आणि किंवा पक्षाने दिली तरी मी नम्रपणे त्यास नकार देईन. इथपर्यंत जोशींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोशी म्हणतात, एखाद्या सामान्य तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला माझी जागा द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, सखोल विचारांती घेतला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन. सामाजिक कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन. राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणार आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो आहे. कारण राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची मला संधी मिळाली. हे कार्य यापुढेही सुरू राहील. आता संदीप जोशी हे केवळ नगरसेवक, आमदार, महापौर एवढीच त्यांची ओळख नाही आहे. त्यांनी विविध सामाजिक प्रकल्प हातात घेतले आहेत, चालवत आहेत ते. करोनाच्या काळात एकल पालकत्व नशिबी आलेल्या बहिणींसाठी सोबत पालकत्व प्रकल्प हा त्यातला एक मोठा प्रकल्प आहे. नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दीनदयाल थाळी प्रकल्प ते चालवत आहेत. मोहगाव झिलपी येथे गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले डायग्नोस्टिक्स सेंटर, याशिवाय खेळाच्या संघटनांमध्येही ते आहेत, सक्रिय आहेत. म्हणजे एकूणच हा सक्रिय असा हा आत्मा आता थांबायचा ठरवत आहे. ते म्हणतात, काळ कोणासाठी थांबत नसतो, तर पुढे जातच असतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवून सोडतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. त्यानुसार मी हा निर्णय घेतला आहे. कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले, मला घडवले, पक्षाने विश्वास टाकला. राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे. मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझं प्रामाणिक मत आहे. माझ्या नसण्यामुळे कोणाचा काही अडणार नाही, आणि म्हणूनच माझे काही न बोलता मी हा निर्णय घेतो आहे, असं आपल्या पत्राच्या शेवटी संदीप जोशी म्हणतात. संदीप जोशी यांचं हे पत्र, यांचा हा निर्णय नागपूरकरांना धक्कादायक आहे. म्हणजे कोणीच आपली अपेक्षा केली नसेल. संदीप जोशींपेक्षा सिनियर लोक नागपुरात आमदार आहेत, त्यांची मात्र या पत्रामुळे आणि संदीप जोशींच्या निर्णयामुळे पंचायत होणार आहे. 4-4 टर्म आमदार राहिलेले लोक आहेत नागपुरात. आता ते संदीप जोशी घरी बसताय, तर आपण त्यांची पंचायत होणार आहे. कारण आता त्यांनाही बाजूला व्हावं लागेल. म्हणजे इतरांची आता पंचायत करून टाकली आहे संदीप जोशींनी. नागपुरात नव्हे, विदर्भात आणि महाराष्ट्रातही असे अनेक
नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांचे 3-3, 4-4 वर्ष, 4-4 टर्म झाले आहेत. नागपुरातच असे दोघं तिघं आहेत. तर ते काय निर्णय करतात ते आता पाहायचं आपण. या निर्णयाने त्यांचीच नव्हे, खासदारांची पंचायत होणार आहे. कारण आता गडकरी आता 4थी टर्म घेतील आता पुढच्या निवडणुकीत. देवेंद्र फडणवीस यांची 6 टर्म झाल्या आहेत. अर्थात हे शेवटी भूमिकेवर आहे. माणसाने एकदा भूमिका घेतली की मग मागे पुढे पाहायचं नसते. त्या हिशोबाने हा मोठा निर्णय संदीप जोशींनी घेतला आहे. याची रिॲक्शन कशी उमटते, अर्थात हे पत्र त्याच्या कार्यकर्त्यांनाही पटणार नाही. ते त्यांचा निर्णय मागे घ्यायला त्यांना भार पाडतील. परंतु एकदा जोशींचा निर्णय झाला म्हणजे निर्णय झाला. ते पत्राच्या शेवटी ते म्हणतात, कुर्सी नहीं कीमत बचाने चला हूँ, शोर नहीं सुकून चुनने चला हूँ, किसी और की राह रोशन हो सके इसलिए खुद एक कदम पीछे हटा दूँ. आता मी थांबतोय असं म्हणत संदीप जोशींनी पूर्णविराम दिला आहे. तर त्यांच्या मनात काही वेगळ्या भूमिका असतील, काही प्लॅनिंग असेल, त्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. पण तुम्हाला काय वाटते, या वयात 55 वर्षी निवृत्त होणं, त्यांना अजून बरंच काही करायचं असेल, ते अचानक बाजूला होत आहे, ते लोकांना पटतंय काय? कॉमेंट करा. नमस्कार.